नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत देवासमोरील दिव्यातील वात तुम्ही रोज बदलता का? जर बदलत नसाल तर तुमच्यासोबत काय घडते बघा. तर दिव्यातील वात कधी बदलावी, कशी बदलावी आणि कोणत्या वेळी बदलावी याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. पूजा करताना दिवा लावणे हे एक अत्यंत शुभ आणि पवित्र कार्य मानले जाते. दिवा लावण्याचे महत्त्व अनेक आहेत, जसे की ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मकतेचे प्रतीक म्हणून दिव्याला आपण पाहत असतो. पूजेमध्ये दिवा लावणे शुभ आणि पवित्र मानले जाते, कारण तो जीवनातील अंधकार दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनात आणत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार दिवा लावणे दारिद्र्यता दूर करण्यासाठी देखील महत्त्वाचे मानले जाते. काही विशेष देवतांसाठी विशेष प्रकारचे दिवे लावले जातात. उदाहरणार्थ, देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कापसाची मोठी वात लावली जाते, तर सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी 7 वातीचा दिवा लावला जातो. मनोकामना पूर्ण करण्यासाठी योग्य पद्धतीने दिवा लावल्याने आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. दिव्यातील वातीचे महत्त्व हिंदू संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दिवा लावणे म्हणजे केवळ प्रकाश निर्माण करणे नाही, तर त्यातून आध्यात्मिक, मानसिक, ऊर्जात्मक फायदे मिळत असतात. दिव्यातील वातीचे महत्त्व पाहूया. तर मंडळी, दिवा हे पंचतत्वाचे प्रतिनिधित्व करतो. जसे की दिव्यातील तेल किंवा तूप जलतत्व असते, दिव्यातील वात वाततत्व, दिव्यातील ज्योत अग्नितत्व, दिव्याचे पात्र पृथ्वीतत्व, ज्योतीने निर्माण होणारा प्रकाश म्हणजेच आकाश. अशा प्रकारे पंचतत्वाचे प्रतिनिधित्व हा दिवा करत असतो. ध्यान, पूजा आणि आरतीच्या वेळी वातीचा प्रकाश मनाला एकाग्र करतो आणि भक्ती वाढवत असतो. वात स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देते, त्यामुळे ती त्याग, सेवा आणि निस्वार्थाचे प्रतीक मानले जाते. लग्न, सण आणि पूजा किंवा कोणतेही मंगलकार्य दिवा लावून सुरू करण्याची परंपरा म्हणजे शुभत्व आणि मंगलचिन्ह म्हणून आपण दिव्याकडे पाहतो. दिव्यातील वात ही फक्त कापसाची नसून संस्कार, प्रकाश, ऊर्जा आणि देवतांचे प्रतीक आहे. अशी ही पवित्र वात किती दिवसाला बदलावी याविषयीची माहिती पाहूया. तर मंडळी, दिव्यातील वात ही रोजच बदलावी, यामुळे आपलं भाग्य उजळतं. जर तुम्ही काल लावलेल्या दिव्यातील वात आज तीच लावत असाल तर आपलं भाग्य आपणास साथ देणार नाही, तर आपल्याला भाग्याची साथ मिळायला अडथळा येतो. कारण एवढी पवित्र वात जी देवतांचे प्रतीक मानले जाते, ती जर तुम्ही रोज बदलत नसाल तर आपणास देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त सुद्धा होणार नाही. वात रोज बदलण्याचं कारण म्हणजे रोज आपणास नवीन, सकारात्मक आणि पवित्र ऊर्जा मिळावी, म्हणून दिव्यातील वात रोज बदलणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे देवाऱ्यात लावणारा दिवा सुद्धा रोज घासणे महत्त्वाचे मानले जाते. कारण न घासलेला दिवा जर आपण लावत असाल तर आपल्या जीवनात खूप अडचणी येतात. काही स्त्रिया काल लावलेल्या दिव्यात थोडंसं तेल शिल्लक राहिलेलं असेल, तूप शिल्लक राहिलेलं असेल तर त्यामध्येच नवीन वात लावत असतात किंवा त्याच पूर्वीच्याच वातीला दिवा प्रज्वलित करत असतात. असे करणे खूपच चुकीचे आहे. जर एखाद्या वेळी आपण दिवा लावलात आणि थोड्याच वेळाने दिवा विझला असेल तर देवांची क्षमा याचना करून पुन्हा दिवा प्रज्वलित करावा. जर काल लावलेल्या दिव्यामध्ये वात किंवा तेल शिल्लक राहिलेलं असेल तर सकाळी पूजा करताना तो दिवा प्रज्वलित करू नका, त्यामुळे आपल्या जीवनात संकट येऊ शकतात. तर प्रश्न असा आहे, दिव्यातील वात जर आपण निर्माल्यात टाकून देऊ शकतो, पण तेलाचं काय करावं? दिव्यातील तेल जर कालचं शिल्लक राहिलेलं असेल तर ते तेल एखाद्या झाडावर टाकून द्यावे, कारण काल लावलेल्या दिव्यातील तेल आपण पुन्हा वापरू शकत नाही. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि घरात नकारात्मक ऊर्जा भरून जाते. यामुळे अशा प्रकारची चुकूनही करू नका. काल लावलेल्या दिव्यातील वात चुकूनही पुन्हा वापरू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात आकर्षित होते आणि आपली देवपूजा पूर्ण मानली जात नाही. तर मंडळी, दिव्यातील वात आपणास सकाळीच बदलायची आहे. सकाळी आपण जेव्हा देवपूजा करता तेव्हा दिव्यातील वात आपणास बदलायची आहे. संध्याकाळी दिवा लावताना त्याच वातीला आपण दिवा प्रज्वलित करू शकता.
पण सकाळी पूजा करताना मात्र आपणास नवीन वाती लावायची आहे. दिवा पूर्णपणे जळणे आणि वातीची राख होणे हे शुभ मानले जाते. याचा अर्थ देवानी तुमची उपासना पूजा स्वीकारलेली आहे. विविध प्रकारचे कलात्मक दिवे आपणास उपलब्ध होतात, जसे की लामण दिवा, समई आणि नंदादीप. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाती पूर्ण जळणे महत्त्वाचे आहे. जर वाती पूर्ण जळली तर आपली पूजा देवाने स्वीकार केली असे मानले जाते. नंदादीप आणि समईमध्ये वात पूर्ण जळली जात नाही, म्हणून अशा प्रकारचा दिवा आपण वापरला पाहिजे. अशा प्रकारच्या दिव्यातील वात रोजच संपूर्ण जळत असते. तर मंडळी, आपण दिव्यामध्ये तेल किंवा तूप टाकतो. हे मानवी मनातील वासना, मत्सर, लोभ अशा नकारात्मक भावनाचे प्रतीक आहे. जेव्हा वात जळते तेव्हा ती या नकारात्मक प्रवृत्तींना इंधनाच्या स्वरूपात हळूहळू संपवत असते आणि शेवटी स्वतःही नष्ट होते. यामुळे प्रकाशाचा जन्म होतो. हे आत्मज्ञान प्राप्त करून मोक्ष मिळवण्याचे प्रतीक आहे. कापसाची वात ही आत्म्याचे प्रतीक आहे. जेव्हा ती प्रज्वलित होते तेव्हा ती शुद्धता, ज्ञान आणि आध्यात्मिक वाढ दर्शवते. दिवा अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवत असते. वातीची ज्योत नेहमी वरच्या दिशेने जाते. त्याचप्रमाणे आपले ज्ञान आणि विचार देखील उच्च, आदर्श आणि ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करणारे असावेत, अशी शिकवण आपणास वातीकडून मिळत असते. शुद्ध कापसाची वात वापरल्याने वातावरणात शुद्धता येत असते आणि शांतता, सकारात्मक ऊर्जा आपणास मिळत असते. कापसाची वात ही सर्वात सामान्य आणि पारंपरिक वात आहे. ही वात पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि कुटुंबातील समस्या दूर करण्यासाठी वापरली जाते. लाल दोऱ्याची वात लग्न कार्यातील अडथळे दूर करण्यासाठी, मुलांना आशीर्वाद मिळण्यासाठी किंवा कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी ही वात वापरली जाते. केळीच्या खोडाची वात ही वात मागील जन्मी केलेल्या चुकांची माफी मागण्यासाठी किंवा घरातील आजारपण दूर करण्यासाठी वापरली जाते. पिवळ्या रंगाची वात ही वात विजय मिळवण्यासाठी आणि देवी पार्वतीची कृपा प्राप्त करण्यासाठी वापरली जाते. थोडक्यात, दिव्यातील वात ही केवळ प्रकाश देण्याचे माध्यम नसून ती मानवी जीवनातील अहंकार, नकारात्मकता त्यागून आत्मिक उन्नती आणि ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याची प्रेरणा आपणास देत असते. म्हणून दिव्यातील वात रोज बदलणं गरजेचं आहे. तर मंडळी, दिव्यातील वात रोज बदला, म्हणजे आपलं भाग्य उजळण्यास मदत होईल. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.